मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मूळव्याध म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि तो बरा करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मूळव्याधावर होमिओपॅथिक उपचार कशा पद्धतीने करायचे आहेत, मूळव्याध मुळापासून बरा करण्यासाठी होमिओपॅथी कशी फायदेशीर ठरणार आहे आणि होमिओपॅथीमध्ये कुठली औषधं आहेत जी निश्चितपणे मूळव्याधावर प्रभावीपणे काम करतात. तर चला करूया सुरुवात. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. होमिओपॅथी मधलं जे पाईल्सवर प्रभावी आणि अतिशय उत्तम असं औषध आहे ते म्हणजे पहिलं औषध सल्फर 30. तर सल्फर हे होमिओपॅथिक औषध अशा मूळव्याधाच्या पेशंट्समध्ये दिले जातं की ज्यांच्यामध्ये अतिशय ड्राय हार्ड स्टूल्स असतात, स्टूल्स ॲज इफ बर्न्ट ज्याला म्हटलेलं आहे, आणि गुदद्वाराच्या जागी प्रचंड खाज, लालसरपणा, दुखावा, शौचाच्या जागीची आगाग, जळजळ ही प्रामुख्यानं लक्षणं सल्फरमध्ये दिसून येतात. त्यामुळे पेशंटला स्टूल पास करायला जायला सुद्धा भीती वाटते. इतकी सिव्हिअरिटी या सगळ्या सिम्पटम्सची असते. आणि सल्फर प्रिस्क्राईब करताना जर सकाळच्या वेळेस केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली पेशंटवरती ऍक्ट होतं. त्याच्यानंतर दुसरं जे होमिओपॅथिक महत्वाचं औषध आहे ते म्हणजे नक्स वोमिका. सल्फर आणि नक्स वोमिका हे दोन्ही औषधं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, पूरक आहेत. आणि मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये जेवढे मूळव्याधाचे पेशंट आहेत त्या सगळ्यांना ज्यावेळेला ही दोन होमिओपॅथिक औषधं दिली आहेत त्यावेळेला 99% रिझल्ट मला पाहायला मिळालेले आहेत. इतकी प्रभावी ही औषधं आहेत. 2 नंबरचं औषध जे आहे नक्सवोमिका. नक्सवोमिका सुद्धा आपल्याला 30 पोटेन्सी मध्येच द्यायचं आहे. ते कसं द्यायचं ते मी नंतर सांगते. पण नक्सवोमिका कुठल्या पेशंटमध्ये द्यायचं हे आपण सुरुवातीला बघूयात. नक्सवोमिका हे औषध अशा पेशंटमध्ये दिलं जातं की जे पेशंट खूप वर्कहोलिक आहेत, त्यांना सतत काम 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 आणि कामच करण्याची सवय असते आणि त्या कामासाठी त्यांना स्वतःच्या जेवणाच्या वेळा अनियमित असतात, त्यांची झोप अपुरी असते, रात्रीची जागरणं भरपूर होतात, सतत काम करण्यासाठी त्यांना स्टिम्युलंटची गरज असते. त्यामुळे बऱ्याच वेळा व्यसनं जी असतात ती नक्सवोमिका पेशंटमध्ये पाहायला मिळतात. जसं की काही व्यक्तींना मिश्री लावायची सवय असते, काहींना तंबाखू खाण्याची सवय असते, स्मोकिंग, ड्रिंकिंग, दारू पिणे, ही जी सगळी व्यसनं आहेत अशी व्यसनं सुद्धा या पेशंटमध्ये दिसून येतात आणि त्यामुळे आपसुकच त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, लिव्हरचं चयापचय क्रिया बिघडते आणि नंतर मग अशा पेशंटला पचनाच्या तक्रारी सुरू होतात. अपचन, अनसॅटिस्फॅक्टरी स्टूल आपण ज्याला म्हणतो की पोट साफ झाल्याचं समाधान या पेशंटमध्ये मिळत नाही. ग्रेट रेमेडी फॉर कॉन्स्टिपेशन इन होमिओपॅथी. बद्धकोष्ठतेसाठी नक्सवोमिका हे अतिशय प्रभावी औषध आहे आणि ज्यावेळेला आपण नक्सवोमिका देतो त्यावेळेला आपण ते शक्यतो रात्रीच्या वेळेस द्यायचं. त्यामुळे ते इफेक्टिव्हली काम करतं आणि सकाळी सहजरित्या पेशंटचं पोट साफ व्हायला मदत होते. म्हणूनच नक्सवोमिकाला गुड लॅक्झेटिव्ह असं सुद्धा होमिओपॅथीमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नक्सवोमिकामध्ये जे स्टूल पास करण्याचं जे प्रमाण असतं तर व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ स्टूल्स विथ अनसक्सेसफुल डिझायर. म्हणजे पोट तर साफ झाल्यासारखं वाटत नाही, थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळेला शौचाला जाण्याची इच्छा होत असते. तर अशी ही काही लक्षणं ज्या वेळेला पेशंटमध्ये दिसून येतात, पेशंटला थंडी सहन होत नाही, अशा कंडिशनमध्ये आपण नक्सवोमिका हे औषध, नक्सवोमिका 30 हे औषध प्रिस्क्राईब करतो. शक्यतो आतापर्यंत मी दिलेल्या मूळव्याधाच्या पेशंट्सना सल्फर जे दिलेलं आहे ते सकाळी मॉर्निंगला एकदा घ्यायला दिलेलं आहे. म्हणजे सकाळी एकदा सल्फर 30चा एक डोस द्यायचा आणि त्याच टायमिंगला 12 तासाच्या अंतराने रात्री नक्सवोमिका 30 हा डोस द्यायचा 7 दिवसासाठी. असं जर केलं तर निश्चितपणे 99% पेशंटचा मूळव्याध हा कमी झालेला माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला दिसून आलेला आहे. आता काही अपवाद असतात की ज्या केसेसमध्ये पेशंटची कॉन्स्टिट्युशनल रेमेडी मिळालेली असते, त्याच्या शरीर प्रकृतीचं औषध मिळालेलं असतं आणि त्यावेळेला ते पेशंटला मूळव्याधासाठी फायदेशीर ठरतं. पण 99% केसेसमध्ये जर सल्फर आणि नक्स तुम्ही मॉर्निंग आणि इव्हिनिंग 12 तासाच्या अंतराने दिलं 7 दिवसासाठी तर निश्चितपणे पेशंटला खूप चांगला रिझल्ट येतो. तर ही अशी दोन औषधं जी होमिओपॅथीमधली अतिशय प्रभावी औषधं आहेत, सल्फर 30 आणि नक्सवोमिका 30.
त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत जे औषध आहे ते फॉस्फरस 30. आता फॉस्फरस हे होमिओपॅथी मधलं असं औषध आहे जे ब्लिडिंग पाईलसाठी आपण देतो. फॉस्फरसच्या पेशंटमध्ये ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन विथ ब्लिडिंग पाईल्स, म्हणजे इतके सिव्हिअरिटीचं कॉन्स्टिपेशन असतं की पेशंटला सतत जोर करावा लागतो आणि त्यामुळे एक्सटर्नल पाईल्स होतात आणि ते ब्लीड करायला सुरुवात होते. त्यामुळे फॉस्फरस पेशंटमध्ये जर क्रोनिक कंडिशनमध्ये ब्लिडिंग पाईल्स राहिले तर अशा पेशंटला अॅनिमिया होण्याची शक्यता असते आणि पेशंटला पोट साफ झाल्यावर शौचाला जाऊन आल्यावर प्रचंड विकनेस जाणवतो, म्हणजे उठण्याची सुद्धा ताकद त्या पेशंटमध्ये नसते. तर अशी काही लक्षणं दिसली तर आपण फॉस्फरस 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 दिवसासाठी देऊ शकतो. त्याच्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे ॲलोसोकोर्टिना. तर ॲलोसोकोर्टिना हे होमिओपॅथी मधलं असं औषध आहे की ते अशा पेशंटमध्ये दिलं जातं ज्यांची लाईफस्टाईल सिडेंटरी आहे. बैठी काम ज्या व्यक्तींना जास्ती प्रमाणात आहे, व्यायामाचा अभाव आहे ज्या व्यक्तींमध्ये, अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला त्या व्यक्तीला कॉन्स्टिपेशन होतं, बद्धकोष्ठता होते आणि पेशंटला भरपूर प्रमाणात स्टूल पास करताना प्रेशर द्यावं लागतं आणि त्या प्रेशरमुळे एक्सटर्नल पाईल्स निर्माण होतात. गुदद्वाराच्या भोवती कोंब येतात आणि ते कोंब कशा स्वरूपात येतात तर लाईक अ बंच ऑफ ग्रेप्स, म्हणजे द्राक्षांचा गुच्छ कसा असतो त्या पद्धतीने खूप सारे कोंब गुदद्वाराच्या खालच्या बाजूला दिसून येतात आणि ते ब्लुइश कलरचे एन्गॉर्जमेंट झाल्यामुळे, विनस एन्गॉर्जमेंट झाल्यामुळे ते ब्लुइश कलरचे असतात. त्या ठिकाणी प्रचंड हीट असते आणि पेशंटला तिथे थंड पाणी, थंड गोष्टींनी बरं वाटतं. Relieved by cold applications. Pain at the anus in allosocortina patient relieved by कोल्ड ऍप्लिकेशन, असं हे महत्वाचं लक्षण ॲलोज मध्ये आहे. त्याच्यानंतर जे महत्वाचं होमिओपॅथिक औषध आहे मूळव्याधामध्ये दिलं जातं ते म्हणजे ॲस्क्युलस हिपोकॅस्टॅनम. तर अशा कंडिशनमध्ये पेशंटला किंवा ॲस्क्युलस आपण देऊ शकतो. तर पेशंटचं जे कॉन्स्टिपेशन आहे ते सिव्हिअर कॉन्स्टिपेशन असतं. त्यांना सिव्हिअर पेन्स असतात. रेक्टमला एक प्रकारचा ड्रायनेस आलेला असतो, म्हणजे गुदद्वाराला आणि रेक्टमला एक प्रकारचा आतून ड्रायनेस आलेला असतो. त्यामुळे पेशंटला सिव्हिअर कॉन्स्टिपेशन असतं. ड्युरिंग पासिंग स्टूल प्रचंड प्रेशर द्यावं लागतं आणि त्या प्रेशरमुळे पेशंटच्या गुदद्वाराच्या जागी प्रचंड प्रमाणात पेन जाणवते. तर ती पेन कशी असते तर टोचल्यासारखा दुखावा त्या ठिकाणी असतो आणि सतत टोचल्यासारखा दुखावा गुदद्वाराच्या वरच्या दिशेने वरती जातो आणि तो कुठेपर्यंत जातो तर लंबार रिजन पर्यंत जातो. म्हणजे पाईल्स विथ सिव्हिअर बॅकएक जर असेल पेशंटला, लंबार रिजनला जर पेन असेल तर अशा कंडिशन मध्ये आपण ॲस्क्युलस हिपोकॅस्टनम हे औषध मूळव्याधीसाठी देऊ शकतो. त्यानंतरचं जे औषध आहे ते रॅटॅनिया. ॲस्क्युलस सुद्धा आपण 30 पोटेन्सी मध्ये रिपीट करू शकतो दिवसातून 2 वेळा 7 दिवसासाठी. त्याच्यानंतर रॅटॅनिया हे होमिओपॅथी मधलं मूळव्याधासाठी महत्वाचं औषध आहे. फिशरसाठी सुद्धा हे औषध दिलं जातं. तर स्टूल्स जे असतात अशा पेशंटमध्ये ते प्रचंड हार्ड असतात. ग्रेट स्ट्रेनिंग करावं लागतं पेशंटला स्टूल पास करताना, जोर द्यावा लागतो आणि त्यामुळे प्रोट्रुडिंग हिमोराइड्स, कुंभाचे मूळव्याध या पेशंटला निर्माण होतात. तर आफ्टर स्टूल अशा पेशंटमध्ये बराच काळ दुखावा राहतो, संडासच्या जागेला आगाग जळजळ राहते आणि जे पेन असतं गुदद्वाराच्या जागी ते स्प्लिंटर लाईक पेन असतं. टोचल्यासारखं, कापल्यासारखं पेन त्या ठिकाणी जाणवत असतं. तर अशा कंडिशनमध्ये आपण पेशंटला रॅटानिया हे औषध देऊ शकतो. इट इज व्हेरी गुड रेमेडी फॉर फिशर इन ॲनो. हे सुद्धा औषध आपण दिवसातून 3 वेळा 30 पोटेन्सी मध्ये देऊ शकतो 7 दिवसासाठी. त्याने सुद्धा चांगले रिझल्ट आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पायोनिया ऑफिशिनालिस हे जे होमिओपॅथिक मेडिसिन आहे ते कुठच्याही प्रकारचं पाईल्स असेल, म्हणजे असं पाईल्स की ज्याच्यामध्ये सिव्हिअर कॉन्स्टिपेशन आहे, पेशंटला स्टूल्स हार्ड होत आहेत, स्ट्रेनिंग आहे, एक्सटर्नल पाईल्स, इंटरनल पाईल्स असतील, त्या ठिकाणी प्रचंड दुखावा असेल, आगाग जळजळ असेल, खाज असेल, ह्या सगळ्या लक्षणांमध्ये आपण पायोनिया ऑफिशिनालिस हे औषध देऊ शकतो दिवसातून 3 वेळा 30 पोटेन्सी मध्ये 8 दिवसांसाठी. त्याच्यानंतर जे औषध आहे ते म्हणजे कोलिन्सोनिया. तर कोलिन्सोनिया हे होमिओपॅथी मधलं औषध मूळव्याधात अशा कंडिशन मध्ये दिलं जातं
की ज्यावेळेला लेडीजमध्ये प्रेग्नन्सी असते आणि पाईल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला कोलिन्सोनिया हे औषध दिलं जातं. त्या ठिकाणी गर्भाच्या प्रेशरमुळे आपण पाहतो की ॲनसला व्हीनस एन्गॉर्जमेंट दिसून येते आणि अशा कंडिशनमध्ये ॲनस जे आहे ते कन्स्ट्रिक्शन एक प्रकारचं आकुंचन पावल्यासारखं सेन्सेशन त्या ठिकाणी होत असतं. गुदद्वाराच्या जागी आकुंचन पावल्यासारखं टाइटनेस एक प्रकारचा जाणवत असतो. तर असं लक्षण जर दिसलं तर गर्भारपणातले जर पाईल्समध्ये असं लक्षण दिसलं तर आपण कोलिन्सोनिया 200 हे औषध दिवसातून एकदा 4 दिवसासाठी देऊ शकतो. त्याच्यानंतर होमिओपॅथीमध्ये मदर टिंक्चर्स जे आहेत, ज्याला आपण वनस्पतींचे अर्क म्हणतो, ते सुद्धा अतिशय उपयुक्त असतात पाईल्समध्ये. तर काही 4 महत्त्वाच्या मदर टिंक्चर्सचं मिक्सचर आपल्याला या ठिकाणी करायचंय. 100 ml प्रपोर्शनमध्ये किंवा 80 ml मध्ये तुम्ही 20 ml समप्रमाणात ते मदर टिंक्चर्स घेऊ शकता. त्यापैकी पहिलं मदर टिंक्चर जे आहे ते म्हणजे हॅमामिलिस. त्याच्यानंतर आर्निका मदर टिंक्चर, कॅल्केरिया फ्लोअर मदर टिंक्चर आणि कार्डसमार मदर टिंक्चर हे समप्रमाणात आपल्याला मिक्स करायचं आहे, एकत्र करायचं आहे. घेतेवेळेला ते हलवून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला ड्रॉपर असतो. त्या ड्रॉपरच्या द्वारे आपल्याला एक पाव कप पाण्यामध्ये त्याचे 20 थेंब टाकायचे आहेत. कोमट पाण्यामध्ये घेतलं तर अतिशय उत्तम. पाव कप कोमट पाण्यामध्ये 20 थेंब हे सगळे मिक्स केलेले 4 मदर टिंक्चरचे टाकायचे आणि सकाळी, दुपारी, संध्याकाळी आपल्याला असं ते 15 दिवस घ्यायचं आहे, जोपर्यंत आपली लक्षणं कमी होत नाही. तर याच्यामध्ये आर्निका आणि कॅल्केरिया फ्लोर हे जे मदर टिंक्चर आहे ते व्हेनस एन्गॉर्जमेंट कमी करायला मदत करतं. हॅमॅमिलिस जर पेशंटमध्ये ब्लिडिंग पाईल्स असतील, जे पेनलेस आहेत, इंटरनल पाईल्स आहेत, अशावरती हॅमॅमिलिस हे अतिशय इफेक्टिव्ह पणे काम करतं. त्याच्यानंतर जे नायट्रिक ऍसिड हे एक मेडिसिन आहे होमिओपॅथी मधलं. ते अशा पाईल्समध्ये काम करतं की जे ब्लिडिंग पाईल्स आहेत आणि कटिंग पेन्स त्या ठिकाणी जाणवतात. फिशर इन ॲनो असतो, विथ पाईल्स असतात. तर अशा कंडिशनमध्ये नायट्रिक ऍसिड आपण मेडिसिन देऊ शकतो. तर ही काही महत्वाची होमिओपॅथिक औषधं होती, जी आपण पाईल्समध्ये प्रिस्क्राईब करू शकतो. पेशंटच्या लक्षणांनुसार औषधं दिली जातात. त्याच्या शरीर प्रकृतीनुसार जर कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन मिळालं, शरीर प्रकृतीचं औषध मिळालं तर आपण ते देतो. नसेल तर आपण डायरेक्ट स्पेसिफिक जे पाईल्सच्या रेमेडी आहेत त्या देतो. पण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सल्फर आणि नक्सवोमिका हे 2 कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स ज्यावेळेला पेशंटला दिले गेले आहेत, त्यावेळेला 99% केसेस ट्रीट झालेल्या आहेत. 1% तुम्हाला या स्पेसिफिक रेमेडींचा वापर करावा लागतो आणि जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन मिळालं तर निश्चितपणे त्याने सुद्धा पाईल्स पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिपेशन रिलीव्ह होतं, कायमस्वरूपी रिलीव्ह केलं जातं पेशंटचं. त्यामुळे स्टूल सहजरित्या पास होतात आणि पाईल्स सुद्धा मुळापासून बरे होतात. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. इतर पाईल्सच्या पेशंट सोबत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण ते विचारू शकता. काही तक्रारी असतील, तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्या नंबरवरती क्लिक करून तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.